आम्ही सुरुवात करतोय. प्रेमल राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय. चेंडू लॉंगॉनला चाललाय. सीमारेषेच्या बाहेर पहिलाच मुहूर्त केलाय वागरालपाडा संघाच्या माध्यमातून षटकाराचा. काय जबरदस्त फटका होता. समोर चेंडू टाकला आणि चेंडूला अतिशय चांगल्या पद्धतीने बरोबर लॉंगॉनच्या वरती खेळलं गेलं. आदरणीय सन्माननीय सुनीलजी या ठिकाणी आपली रजा घेतात. त्यांचे खूप खूप आभार आणि असं सहकार्य आमच्या आयोजकांना आपण करत राहावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. या ठिकाणी महेंद्र क्या बात है. इथे मात्र आपण जर पाहिलं जबरदस्त प्रत्युत्तर दिलंय. फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. परफेक्ट गोलंदाजी परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी प्रेमल यांच्या माध्यमातून आणि मोठा फटका लागल्याच्या नंतर काय चूक प्रत्युत्तर असते एका गोलंदाजाच्या माध्यमातून ते नक्कीच त्याने दर्शवलं आहे. आणि महेंद्र याला मात्र मैदानामधनं बाहेर जाण्यासाठी भाग पाडलाय. सुपर फटका होता पहिला. त्यानंतर अचूक मारा ॲक्युरेट परी गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली आणि प्रेमल याने महेंद्र मदार त्यांच्यावरती आहे. ही जोडी जी आहे ती नक्कीच अनुभवी जोडी आहे. संदीप साठवण असेल किंवा मग जयदीप साठवण असेल या जोडीला आपण पाहिलंय बऱ्याच दिवसानंतर ॲज अ कॉमेंटेटर म्हणून आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये मी कॉमेंट्री करताना या दोघांना याची देही याची डोळा पाहतोय. सुरेख फटका मॅचवर बरा क्रिकेट आहे. इथे मात्र दुर्घटना से देर भरी और यहाँ पर गेंद चली बाउंड्री लाइन के बाहर. काय जबरदस्त फटका. जास्त ताकद लावली नव्हती. जसं म्हटलं होतं की जसा चेंडू तसा न्याय या ठिकाणी मात्र संदीप याने ते दर्शवलंय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर पाठवलंय 4 धावांसाठी. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. एक गडी मात्र बाद झाला. एक गडी गमावलाय. 3 चेंडूमध्ये मात्र 10 धावा या धावफलकावरती अर्जित केल्या जात आहेत. प्रेमल्याचा हा चेंडू अपील केलाय. इथे मात्र आपण जर पाहिला क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फ्लॉ मेल्विस सापडलाय. पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नाहीये. फलंदाज झालाय बाद तो म्हणजे संदीप. बघा एक मोठा फलंदाज होता महेंद्र. मोठा फटका खेळला. त्याने अकाउंट स्वतःच उघडलं तर षटकाराने तो सुद्धा या ठिकाणी अशाच चेंडूवरती मात्र तो क्लीन बोल्ड झाला होता. इथे संदीप याला आपण जर पाहिलं तर एक चौकार खेळला आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अक्रॉस लाईनचा प्रयत्न हा अयशस्वी ठरलेला दिसतोय. राहुल साठवण राहुल मैदानाच्या आतमध्ये आला मात्र का आला तर संदीप हा बाद झालेला आहे. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर वागरालपाडा संघाची 2 बाद 10. ग्रामस्थ बेलकडी आणि त्यांच्या ज्येष्ठ नागरिक तसेच समस्त महिला मंडळ जर इथं मला वाटते कोणी उपस्थित असतील आणि आपण जर साईटला मॅच पाहत असाल तर आपल्याला अष्टविनायक पलाटपाड्याच्या या मुलांकडनं नक्कीच विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन असं नसतं बाबा. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळला जातो. चेंडू धावतो सीमारेषेच्या बाजूला. चेंडूच्या मागे शतरक्षक आणि चेंडू झालाय फरार. धावा आल्या त्या 4. हा आलाय चौकार. या चौकाराशी धावफलक मात्र पुढे सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता घरोघरी पोचवली जाणारी स्पर्धा. डीबीएन लाईव्ह आपल्या जोडीला काही वर्षांपासून आहे. आपल्या प्रत्येक खेळाडूचा लेखाजोखा त्यांच्याकडे अचूक असतो आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच अतिशय चांगलं टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. ऑफ साईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे चेंडूला फील्ड करेल. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमधनं शतरक्षकाला चेंडूला फील्ड केला तोपर्यंत 1 धावेचा अवधी होता. 1 धाव पूर्ण केली. धावफलक नेऊन ठेवलं ते म्हणजेच एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 15 या धावसंख्येवरती. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्या 2 संघ मैदानामध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले गेलेले आहेत. एका बाजूनं आपण पाहू शकतो तो बेलकडीचा संघ म्हणजे मला वाटतं हा 3रा बेलकडीचा संघ आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतो. म्हणजे बेलकडीच्या प्रेक्षकांचा एक आज पर्वणी आहे. मला वाटते अजून सुद्धा एक विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी सुद्धा आजच्या दिवसामध्ये बघायला मिळेल. म्हणजे 4 संघ आज बघायला मिळतील आपल्याला बेलकडी गावचे. मला वाटतं यापेक्षा अजून काही मुलं राहिली असतील आणि जो
आयोजक संघ आहे तो सुद्धा अष्टविनायक पलाटपाडा बेलकडीमध्येच येतो जवळजवळ. त्यामुळं हे पाच का पंच बघायला मिळतोय. मात्र आज मला वाटतं पलाटपाडा आज खेळणार नाही आहे. तो जो खेळणार असेल तर मला वाटते आज आहे. म्हणजे जवळजवळ 5 संघ असतील. बाप रे. तर आज आपण पाहिलं MB स्पोर्ट्स बागडपाडा सुद्धा एक आहे. आज जय गणेश गवलीपाडा सुद्धा, म्हणजे आसपासचे संघ सगळे आहे आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आज कुठला ना कुठला आपल्या पोस्ट कामनचा संघ असेल सुपर 4 मध्ये पोहोचणारा. एक चांगली प्लॅनिंग आहे. एक जसं म्हटलं तर की आरक्षण दिलं आहे आपल्या संघांना, तर त्याबद्दल अभिनंदन करेन अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडाचे. सामना सुरू आहे आई सोनूदेवी वागरालपाडा आणि आई नवदुर्गा बेलकडी या दोन संघादरम्यान. नो चेंडू, गोलंदाज नव्यानं जो गोलंदाजीला आला आहे तो म्हणजे अमित. नो चेंडू टाकला आहे आणि जसं म्हटलं जातं की उघडा डोळे आणि बघा नीट, कारण की पुढचा चेंडू येणारा आहे फ्री हिट. फ्री हिटचा या ठिकाणी सूचना दिली गेली फलंदाजांना. 2 पंच आपण पाहतोय. एका बाजूनं स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये डॅशिंग डायनॅमिक पर्सनॅलिटी, एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो जयेंद्र वाघे, आणि दुसऱ्या बाजून आपण पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या आपण पाहतोय प्रदीप भोईर, नालासोपारा परिसरातून आलेला. दरम्यान हा चांगला चेंडू फ्री हिटचा फायदा घेता आलेला नाही आहे. फ्री हिट चांगल्या पद्धतीने क्लिअर केला आहे. आपण वसई परिसरातला जर एक खेळाडू पाहिला जयेंद्र वाघे, आपल्या समाजातील एक चांगला खेळाडू ॲज अ पंच म्हणून. त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर प्रदीप भोईर यांना सुद्धा पाहिलं तर नालासोपारा परिसरातील हे खेळाडू आहेत आज ॲज अ पंच म्हणून असोसिएशनने नियुक्त केलेले हे अधिकृत पंच हे आपण पाहू शकतात. राईट मोर विकेट. चांगला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं राहुल याच्या माध्यमातून खेळला. या ठिकाणी मला वाटते अजित होता. 2 धावा सहजतेने मिळतील. 2 धावेने धावफलक पुढे सरकवला जातोय. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 18 या धावसंख्येवरती अजित होता. मात्र त्याला टर्न घेणं थोडंसं कठीण झालं होतं. जसं म्हटलं जातं की आपण जर जेव्हा एखाद्या खेळाडूला त्याच्या फ्लोमध्ये जायचं असेल आणि तिकडनं टर्न घ्यायचा असेल, या ठिकाणी मात्र फलंदाज राहुल कॉट बिहाइंड विकेट या ठिकाणी पद्धतीने बाद झालाय. राहुल साठवण सुद्धा बाद झाला. म्हणजे आता 3 गडी बाद झाले आणि धावसंख्या ती फक्त आणि फक्त 18 धावा. धावा चांगल्या येतात, मात्र विकेट पडण्याचा जो सिलसिला आहे तो काय थांबत नाही आहे. आपण पाहिलं या शेलार ग्राउंड म्हणजे अमितदादा शेलार आणि संतोषदादा शेलार यांचे खास करून आभार मानले पाहिजेत. ज्या पद्धतीने या क्रिकेट आयोजनासाठी त्यांनी आपलं ग्राउंड उपलब्ध करून दिलं जातं आहे आणि या ग्राउंडला शेलार ग्राउंड म्हणूनच ओळख मिळालेली आहे. त्याबद्दल अमितदादा आणि संतोषदादा त्यांचे खूप खूप आभार अष्टविनायक पलाटपाडा संघाच्या माध्यमातून आम्ही मानतोय. त्यानंतर जर पाहिलं तर एक मॅच या पहिल्या फेरीतील 4था मॅचकडे आपण बघूया. कुठला संघ यानंतर खेळताना दिसेल तर विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई मरुदेवी राजावली बी या 2 संघादरम्यान ही मॅच होणार आहे. लक्षात असू द्या. आज आपण पाहतोय की सिद्धिविनायक बेलकडी आणि एकदंत मस्किनपाडा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच झाला होता. बेलकडी संघाने तो जिंकलाय. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी. चेंडूला नक्कीच चांगल्या पद्धतीनं दिशा दिली आहे. त्यानंतर आपण पाहतोय की टप्पा चांगला ठेवला आहे. परिणाम बेलकडी संघाच्या बाजूतून जे नितीन यांनी सांगितलं होतं की एकच नवीन मुलं आहेत, नवीन गोलंदाज आहेत, फलंदाज तेवढे चांगले नसले तरी सुद्धा गोलंदाजी आमची नक्कीच या ठिकाणी चांगली बघायला मिळते असं सांगायला काहीच हरकत नाही. यावेळेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली शतरक्षक येत आहेत आणि या ठिकाणी झेल मात्र सुटला जातोय. टेक द कॅच आणि विन द मॅच असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. कॅचला फार महत्व आहे, झेलला फार महत्व आहे, मात्र ते झेल या ठिकाणी नक्कीच कन्वर्ट केले जात नाही आहेत. धावफलक 20 धावा आणि गडी बाद झाले ते 3. सामना सुरू आहे. आई सोनूदेवी वागरालपाडा संघ फलंदाजी करताना त्यांनी 3 गडी आतापर्यंत गमावून 20 धावा बनवल्यात. शेवटचा चेंडू हवेमध्ये, शतरक्षक नाही, मात्र शतरक्षक पोचण्याचा प्रयत्न करत होता, पण ते प्रेमल त्या ठिकाणी होता. स्वतःला कंट्रोल केलं, थांबवलं आणि 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण झाल्या, तिसऱ्या धावाचा प्रयत्न झाला आणि या ठिकाणी 3 धावा सहजतेनं पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेनं धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या म्हणजे 23.
षटक समाप्त झालं दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 23 अशी धावसंख्या आई सोनूदेवी वाघरालपाडा या संघाची. नक्कीच आपण जर पाहिलं जयदीप साठवण ओपनिंगला आलाय, त्याला एकही संधी मिळालेली नाही आहे. कारण आपण जर पाहिलं धावा येतात ते फार महत्त्वाचं आहे. मैदानामध्ये जर पाणी हवं असेल तर तुम्ही पाणी भरून ठेवा आणि तुम्ही लगेच, मला वाटते प्रत्येक संघाच्या एक्स्ट्रा प्लेयरला विनंती असेल किंवा मग त्यांच्या इतर टीम मेंबरना विनंती असेल की तुम्ही पाणी हवं असेल तर आयोजकांना सांगायचं आहे किंवा मग पाणी तुम्ही स्वतः पंचांना सांगून घेऊन गेलं तरीसुद्धा हरकत नाही. लक्षात घ्या, पंचांना सांगून मी सांगितलं आहे, आधीच जाऊ नका. जर पाणी लागेल तर आमचे आयोजकसुद्धा या ठिकाणी सक्षम आहेत, त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही पंचांच्या माध्यमातून कॉल करू शकता. जर पंचांनी सांगितलं तरच मैदानामध्ये पाणी पाठवलं जाईल, हे लक्षात घ्यायचं आहे. यश गांगडा नवीन गोलंदाज मार्कवर. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळला. चेंडू खाली शतरक्षक, खराब शतरक्षण झालंय. या शतरक्षकाला मात्र आपण जर पाहिलं तर हा शतरक्षक हा नवीन नाहीये. जरी संघ नवीन असला किंवा मग संघाने नवीन कात टाकलेली असली, नवीन मुलांचा समावेश असली, तरी सुद्धा हा जो खेळाडू आहे हा खेळाडू नवीन नाहीये. भरपूर कधीपासून तो क्रिकेट खेळतो. त्यामुळं कॅच ह्या फार महत्त्वाच्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि जे ज्येष्ठ खेळाडू आहेत, मी म्हणेन प्रेमल असेल किंवा मग तो जो खेळाडू मिडविकेट क्षेत्रामध्ये आपल्याला पाहतोय तो नितीन असेल किंवा मग अजित असेल, यांच्याकडनं चुकांची अपेक्षा नाही आहे. आउटसाइड ऑफ स्टंप या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. यस, पंचांच्या इशाऱ्याची आम्ही वाट पाहत होतो. 1+1 अशा पद्धतीने 2 धावा मिळतील. यस, धावसंख्या आहे ते 27. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत तो 1 या षटकाचा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडूला टाकला जाते. बघा, हलक्या हाताने खेळलाय तर शतरक्षण सुरेख झालंय. त्या ठिकाणी शतरक्षक आपण पाहू शकतो, जो शतरक्षक ज्याने चेंडू पकडलेला आहे सुरेश, अतिशय चांगलं शतरक्षण सध्या तरी आपण पाहू शकतात. धावसंख्या 28. तिसरं षटक मार्गसर. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू हे आतापर्यंत टाकून झालेले आहेत. गोलंदाज यश गांगडा, गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक त्या ठिकाणी मात्र चेंडू अडवलाय. प्रेमल होता, मला वाटतं झेल असू शकला असता. काही धावा नक्कीच मिळतील. दुसऱ्या थ्रो मात्र पॉवरफुल होता. या 3 धावा पूर्ण झाल्यात. या 3 धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 31 म्हटला की आता आलेल्या महिन्याची आठवण आणि एंडिंगची आठवण नक्कीच येते. 31 डिसेंबर. भरपूर जण 30+ ची वाट पाहत असतील. इथे धावसंख्या मात्र 30+ झाली. राईट मोर द विकेटचा मारा. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. शतरक्षक लॉंग ऑफचा शतरक्षक थोडासा वाईड झाला, चेंडूच्या समोर आला. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न, पायांची दिवार बनवली, चेंडूला अडवला, आधी स्लो केला आणि नंतर चेंडू हातामध्ये घेतला गेला. या 2 धावेने धावफलक पुढे सरकला जातो. धावफलकावर धावा लागल्या होत्या त्या 33 धावा. 33 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत या षटकाचे, ते म्हणजेच 4. या तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवरती यश गांगडा पुन्हा एकदा गोलंदाजीला सज्ज होतोय समोरच्या एंडकडनं. ऑफसाईडच्या दिशा ऑन साईडला चेंडू खेळलाय. चेंडूने दगा दिला शतरक्षकाला. चेंडूने दिशा बदलली आणि दशा नक्कीच बदलताना दिसतोय तो फलंदाज आपल्या संघाची. कारण की धाव संख्येमध्ये भर पडते. धाव संख्या होते ते म्हणजेच 37 धावा. 37 ऑन द स्कोरबोर्ड. मी विनंती करतोय 4 षटकानंतर आपल्याला टॉस करायचा आहे. तर आई मरुदेवी राजावळे बी आणि विघ्न हरता स्पोर्ट्स बेलकडी या संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. यश याचा पुढचा चेंडू एज लागला होता, मात्र चेंडू खाली राहतोय. 1 धाव मात्र मिळेल. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 38 या धावसंख्येवरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 38 अशी धावसंख्या आहे आई सोनूदेवी वाघरालपाडा या संघाची.
दरम्यान आज दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये हा मॅच या ठिकाणी सुरू आहे. जवळजवळ 12:29 या ठिकाणी वेळ झाला आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी अष्टविनायक पलाटपाडा संघाच्या माध्यमातून केलं गेलं आहे. थोडासा ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा वेळ मिळतोय की कोणी कोणी आपल्याला सहकार्य केलं आहे त्या प्रत्येकाचे आभार मानण्याचे. आदरणीय सन्माननीय श्री कृष्णा लोखंडे यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं आहे या आयोजकांना आणि त्यांच्या माध्यमातून 15 टी-शर्ट्सची स्पॉन्सरशिपसुद्धा मला वाटते लाभलेली आहे अष्टविनायक पलाटपाडा संघासाठी. त्यानंतर रत्नाकरजी सावंत यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या ठिकाणी आयोजकांना लाभणार आहे. त्याबद्दल त्यांचेसुद्धा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतो आहे. त्यानंतर शाहिदभाई अन्सारी, शाहिद मामू म्हणून फेमस आहेत, शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर राजूभाई आणि दिनेशभाई म्हात्रे म्हणजेच म्हात्रे क्रेन यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेशभाई म्हात्रे आणि प्रीती दिनेश म्हात्रे माजी नगरसेवक या कामान विभागाच्या, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. संजयजी पाटील साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य लाभलं आहे. या दरम्यान हा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. या फटक्यामध्ये दम होता आणि त्यामुळे गोलंदाजाला इथे थोडासा गम करावा लागतोय. ज्या पद्धतीनं आतापर्यंत फलंदाजी चालू झाली आहे आई सोनूदेवी वाघरालपाडा संघाची, धावसंख्येचा टेम्पो, धावसंख्येचा जो रिदम आहे तो अतिशय वेगाने वाढताना दिसतोय. धावसंख्या होते ती म्हणजेच 44 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर आपण जर पाहिलं संजयजी पाटील यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य दिलं आहे. उद्योजक आहेत, वीट उद्योजक कामन. त्यानंतर मला वाटतं दयानंदजी टोकरे यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजकांना लाभलेलं आहे. वाईट चेंडूची नोंद आले. धावफलक आपण पाहू शकतो पुढे सरकताना 45 या धावसंख्येवरती. त्यानंतर आपण पाहू शकता मला वाटतं महेंद्रजी म्हात्रे ससूनवगर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आपल्या आयोजकांना लाभले. त्याबद्दल महेंद्रजी म्हात्रे यांचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतोय. राईट अमोर द विकेटचा मारा, एज आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजे जयदीप साटवण. 1 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल आणि 1 डबल अशा पद्धतीने एकूण धावसंख्या जर आपण त्यांच्या नावावरती पाहिलं तर 14 धावा करून वैयक्तिक ते बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज दामोदर परेट मैदानाच्या आतमध्ये येतात. धावसंख्या 45 असताना चौथा गडी बाद झालाय. दरम्यान आपण जाऊया जे आपले स्पॉन्सर्स आहेत त्यांच्याकडे. मला वाटते इथे सुनीलजी पागी, धावसंख्या झालेली आहे ती 45. सुनीलजी पागी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलंय. या ठिकाणी महेंद्र याला एक संधी होती मोठा फटका खेळण्याचा, कारण की शॉर्ट पिच डिलिव्हरी हाताळली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. 22च्या रूपानं या धावा आल्यात. 22 झालेल्या या धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरक जाऊन पोहोचतोय 47 या धावसंख्येवरती. दरम्यान चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकाचे चेंडू आपण जर एकूण पाहिले तर यस व्हाईट बॉल, रिव्ह्यू. ओके, एक रिव्ह्यू आला आहे वाईटसाठी. तर आपण काही सेकंद जाणार आहोत आमच्या TV मॉनिटरकडं आणि ऑपरेटर या ठिकाणी दर्शवतील की काय आहे, वाईट आहे की नाही. पंचांचा निर्णय काय, वाईट आहे. येस, वाईट नाही का, फेअर डिलिव्हरी. यस, मोठा फटका. दरम्यान हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ही फेअर डिलिव्हरी होती, त्यामुळं धावसंख्या या षटकारांशी पुढे सरकेल. 53 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातील.
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, त्याच्यावरती आक्रमण चढवलं, बॅक टू बॅक 2 इन अ रो. दुसरा षटकार या ठिकाणी धाव फलक मात्र पुढे सरकतो 58 या धावसंख्येवरती. जसं म्हटलं ना की सोना तपके कुंदन म्हणताय, त्याच पद्धतीने मी या गोलंदाजाला म्हणेन जो गोलंदाज आहे 59. येस 59 रन, कारण की या ठिकाणी करेक्शन केलं गेलं आहे धावसंख्येमध्ये. रुपेश आहेडा हा गोलंदाज आहे आणि त्याला थोडासा मार पडलेला आहे. मी म्हणेन जसं म्हटलं जातं की मूर्ती बनण्यासाठी अगोदर हातोडा आणि चिनीचे घाव सहन करावे लागतात आणि गोलंदाजाला एक चांगला गोलंदाज बनण्यासाठी नक्कीच फलंदाजाच्या चांगल्या फटक्यांचा मार सहन करावा लागतो. दरम्यान प्रेमल चेंडूच्या खाली, इथे मात्र अंदाज चुकलाय आणि अंदाज चुकल्याच्या नंतर काय होतं हे प्रेमल याने दर्शवलंय की झेल सुद्धा सुटू शकतो किंवा मग काही धावा सुद्धा जाऊ शकतात. 1 शॉट आणि एकच धाव. धावफलक पुढे सरकला गेला, तो म्हणजे 60 या धावसंख्येवरती आणि 61 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये हे समोर ठेवलं गेलंय. ते म्हणजेच आई नवदुर्गा बेलकडी या संघासमोर. चला, विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई मरुदेवी राजावळी बी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. विघ्नहर्ता बेलकडी संघ आपला कर्णधार पाठवून द्या. आपण टॉस करतोय मरुदेवी राजावळी बी आणि बेलकडी विघ्नहर्ता बेलकडी या दोन संघादरम्यान शरदजी वरठा यांच्या शोभाचा टॉस होतोय. पलाटपाडाचा कौल झाला आणि पलाटपाडा हेच आलाय, तर मी शरदजी यांना विनंती करतोय. थँक्यू, या ठिकाणी आपण टॉससाठी आलाच. विघ्नहर्ता बेलकडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, काय निवडाल? शतरक्षण. शतरक्षण मला वाटते आज तुमचा चौथा संघ आहे या आत्ताच्या टुर्नामेंटमध्ये, चौथा संघ आहे. नवीन काही करण्याचा प्रयत्न असेल की मग क्रिकेटमध्ये जे परंपरागत क्रिकेट खेळलं जातं किंवा मग जे आपले जुनी पोरं खेळतात तशाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. मरुदेवी राजावळी म्हटलं की मला वाटते जुने खेळाडू आणि नावाजलेला संघ आहे. तुम्ही बी म्हणून खेळतायत, तर काही बदल संघामध्ये? काय नाही, नवीन प्लेयर आहेत, थोडे नवीन प्लेयर आहेत. आणि मरुदेवी राजावळी ए संघ सुद्धा खेळतोय का? हा, थोडे आहेत त्याच्यातले. ओके, शुभेच्छा असतील तुम्हाला सुद्धा. नवीन संघ आपल्याला बघायला मिळतोय, तो म्हणजे मरुदेवी राजावळी बी आणि एक बेलकडीचा संघ. तर या दोन संघादरम्यान मॅच होते. जाऊया आपण मैदानाकडे. मात्र टॉस जिंकलाय तो म्हणजे बेलकडी संघाने आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात निर्णय त्यांनी अजून थोडासा पेंडिंग मला वाटतं ठेवलेला आहे. थँक्यू. त्याचा नंबर आहे का कोणाचा? चला, मॅच सुरू झाले.
यस राहुल बॉलिंग मार्कवरती. टार्गेट आहे 61चं. ऑनसाईडच्या दिशेने खेळला तर चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एक धाव नक्कीच मिळेल. मात्र मी म्हणेन 61 धावांचं टार्गेट आहे. 15.33ची सरासरी ही राखावी लागेल. 15.25ची सरासरी जरी ठेवली तरीसुद्धा 61 धावांचं टार्गेट हे तुम्ही गाठू शकता. मात्र कुठलाही टार्गेट हे मोठं नसतं आणि कुठलाही टार्गेट हे लहान नसतं. ऑन साईडला मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक सहजतेनं महेंद्र याच्या हातामध्ये. मला वाटतं या ठिकाणी झेल हा नक्कीच मिळालाय. क्या बात आहे. फलंदाज कॉन्फिडंट होता. मात्र षटकार येईल की मग कॅच येईल हे नक्कीच माहिती नव्हतं. प्रेमल बाद झाला. मोठं टार्गेट आहे आणि फटक्यांची गरज आहे. अजित गांगडा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अजित असेल, कमील असेल, प्रेमल असेल किंवा मग बाळा असेल. काही संघ आपण जर पाहिले तर बेलकडीची जी नावं आठवतात आपल्याला. मला वाटते अक्षय हा मागील 2 ते 3 वर्षामध्ये क्रिकेटमध्ये इन झाला आहे. त्या अगोदर राजेश मला वाटते दळवी नावाचे खेळाडू जे आहेत आता आपण पाहिले ते सुद्धा क्रिकेट खेळायचे. त्यानंतर भरपूर क्रिकेटर असे जे होते त्यांची नावं नक्कीच आठवत नाहीत. मात्र भरपूर क्रिकेटर ज्याने सुरुवात केली. दरम्यान मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. मला वाटते संदीप आहे तिकडे. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या केला आहे आणि जोपर्यंत वेळ होता एका धावेचा, एक धाव पूर्ण झाले. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोचतोय. तो म्हणजे 2 या धावसंख्येवरती. इतके दुःखेचे काम नाही चलेगा. एका आणि 2 धावेना मोठा फरक पडणार नाही. तुम्हाला मध्ये मध्ये मोठे फटके सुद्धा खेचावे लागतील. जसं म्हटलं होतं की 1 आणि 2ला महत्त्व नाही आहे असं नाही आहे. मात्र मोठ्या फटक्यांची गरज आहे. हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. थोडासा डिसबॅलन्स झालेला वाटला आणि त्यामुळे आपण जर पाहिलं की काय घडलंय तर हा झेल मात्र इथे सुटलेला दिसतोय आणि ड्रॉप झालेला दिसतोय. धावसंख्या 4. 61चं टार्गेट. 4 धावा या धावफलकावरती. आपण पाहतोय अष्टविनायक प्राणपण आयोजित हे मर्यादित षटकांचा क्रिकेट टुर्नामेंट वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन आणि त्यांच्या माध्यमातून आयोजित केलेली ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची प्रगती होते त्याचा जर आपण विचार केला तर एक जबरदस्त कमिटी ही फॉर्म झाली 2019ला. त्याच्या काही वर्ष अगोदरसुद्धा आपण भरपूर क्रिकेट खेळलो आहे. मात्र रघुनाथजी जोगर यांच्या नेतृत्वामध्ये ही जी असोसिएशन कार्यरत आहे अतिशय चांगलं काम करताना आपल्याला बघायला मिळतं आहे. ऑन साईडला गॅपमध्ये चेंडू जातो. 1 बाउन्सनं सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या चौकाराशी धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. वेलकम बाउंड्री आली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. धावसंख्या आहे ती 9 धावा. 1 षटकाची समाप्ती. 9 धावा धावफलकावरती. गडी बाद झाला 1. मी म्हणेन थोडासा मागे पडला असला तरी सुद्धा धावा काही वाईट नाही आहेत. तुम्ही तुमच्या संघाला कुठल्याही परिस्थितीमधनं तारू शकता. कारण की जर आपण पाहिलं अजित आहे, अजून एक फलंदाज आपण जर पाहिला त्याच्या जोडीला प्रवीण आहे. तर मोठे फटके जर आले तर कुठलीही धावसंख्या सेफ नसते या क्रिकेट जगतामध्ये. कारण की आपण जर पाहिलं तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका 434चा जो टार्गेट जो आहे तो टार्गेटसुद्धा चेस होताना कोणाला वाटेल असं होईल असं वाटलं नव्हतं. मात्र तो सुद्धा टार्गेट चेस झाला होता. आता आपण पाहतोय भरपूर क्रिकेट हे आपण अनुभवलंय. एक सामना 83 धावांचा मी पाहिला होता वालयपाड्याच्या मैदानावरती. सुमित ढेकले विरुद्ध विजय लंगडा या 2 मॅच विनर खेळाडूंचा. 5 षटकांमध्ये 83 धावा करायच्या होत्या आणि 4 षटकं आणि काही समथिंग बॉल म्हणजे 5 षटकंसुद्धा पूर्ण झाली नव्हती. सुमित ढेकलेच्या संघाने तो सामना जिंकला होता चेस करताना. त्यामुळं धावसंख्या ही चेस होते. सध्याचा क्रिकेट जर पाहिला तर सांगायची गरज नाही आहे. कदाचित मात्र आमचे आकडे चुकतील. मात्र इथे अशा धावा
होताना पाहिल्यात इनसाइड आउट चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी प्रवीण याच्या बॅटमधून आलेला हा इनसाइड आउट लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरना षटकार. टिट फॉर टॅट जशाच तशी लढत मैदानाच्या आतमध्ये बेलकडी विरुद्ध वागरलपाडा या दोन संघांच्या दरम्यान चालू असलेल्या सामन्यामध्ये अजून सुद्धा 46 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेनं अलांदा कार्पेट चेंडूला खेळला जातं शतरक्षक त्या ठिकाणी मिस फील्ड झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातात. आता मात्र अजून सुद्धा मला वाटते 44 धावांची गरज आहे. ओ आता माझं चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन होतं. परिवर्तन संसार का नियम आहे आणि तेच या ठिकाणी बघायला मिळत आहे की तुमच्यामध्ये जर परिवर्तन झालं तर जग तुमचा नक्कीच आदर्श घेत असतं. हे तेच या ठिकाणी बघायला मिळत आहे कारण की परिवर्तन झालेल्या चेंडूवरती पूर्णपणे फसला होता फलंदाज. ऑन साइडच्या दिशेनं लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू शतरक्षक या ठिकाणी आहे. चेंडूला डीप स्कोलेकचा शतरक्षक येतो चेंडूला उचलतोय फेकतोय मात्र तोपर्यंत एक धाव एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय. म्हणजे 18 या धावसंख्येवरती. एका षटकामध्ये मी म्हणेन एक षटकार आणि चौकाराची नितांत गरज आहे. जसं वाळवंटामध्ये चालणाऱ्या प्रवाशाला पाण्याची गरज आहे तशी इथं धावसंख्येची गरज आहे ती म्हणजे बेलकडी संघाला. खराब शॉट सिलेक्शन अजित याचं आणि त्यामध्ये तो बाद. एकतर धावा येताना कमी बघायला मिळतात त्यामध्ये विकेट पडलाय म्हणजे बेलकडी संघ अडचणीमध्ये सापडलाय हे आपल्याला अनुभवायला मिळत आहे. यानंतर जो होणारा सामना जो आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स बेलकडी आणि आई मरुदेवी राजावळी दोन्ही सुद्धा नवीन संघ आहेत असं म्हटलं गेलं त्यामुळे आम्ही त्यांचा निर्णय घेतला नव्हता. मात्र निर्णय त्यांनी कळवला आहे विघ्नहर्ता बेलकडी संघाने आणि त्यांनी कळवलं आहे की आम्ही फिल्डिंग करणार आहात क्षेत्ररक्षण करणार आहात. मरुदेवी राजावळी बी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे. महेंद्र आतापर्यंत किती चेंडू टाकून झालेत महेंद्राचे 5 चेंडूंचा खेळ महेंद्राच्या षटकाचा झालाय. नवीन फलंदाज स्वतः संघाचा संघनायक ज्याने की म्हटलं होतं की आमचे नवीन मुलं आहेत आणि त्यामुळं कशा पद्धतीने खेळतील याचा अनुभव आज आम्हाला येणार आहे तर त्याने दर्शवलाय आणि तो स्वतः आता मात्र भरपूर क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे. आज त्याच्या संघाला लीड फ्रॉम द फ्रंट पुढून नेतृत्व करावं लागेल. जसं म्हटलं होतं की जहाज बुडत असताना सुद्धा कॅप्टनला शेवटचा प्रवासी उतरवेपर्यंत नक्कीच चांगला कामगिरी करावी लागते. नितीन याचा हा फेवरेट शॉट आहे. भरपूर क्रिकेट त्याचं पाहिलं आहे मात्र तो त्याचा फेवरेट शॉट आहे. त्या फेवरेट शॉटमध्ये आज तो फसला आहे थोडाफार. टायमिंग चांगली झाली नव्हती. धावफलक मात्र आपण पाहूया 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाली आहे ती 18-9च्या सरासरी. पहिल्या षटकामध्ये सुद्धा 9 होत्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9 धावा आहेत म्हणजे अजून सुद्धा किती धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये मला वाटतं अजून सुद्धा 43 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 43 धावा. काय जबरदस्त असा कंट्रोल ठेवलाय आई सोनूदेवी वागरालपाडा या संघाने प्रतिस्पर्धी संघावरती. कुठला गोलंदाजी मार्कवरती येतोय तर आनंद मोर हा खेळाडू. आनंद मोर या खेळाडूंना आपण अनुभवलं असेलच कारण की या वर्षामध्ये मी नक्कीच लाईव्ह टुर्नामेंट कमी कव्हर केल्यात किंवा मग पाहिल्यात. हे खेळाडू आजकाल नवीन शैली घेऊन येत असताना आपल्याला बघायला मिळतात. आनंद या गोलंदाजाला त्यांनी मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती लावलाय. हवेमध्ये चेंडू अक्रॉस लाईनचा प्रयत्न होता. चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि आता मात्र इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूना. 2 शतरक्षक त्या ठिकाणी एक लॉंग ऑफचा आणि एक लॉंग ऑनचा. तर 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकला जातोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 20 या धावसंख्येवरती. अजून सुद्धा 41 धावांची गरज. चेंडू शिल्लक असेल ते 11 चेंडू आणि 41 धावा. मोठ्या बटक्यांची दरकार आहे मोठ्या बटक्यांची गरज आहे. बाहेर निघून ऑफसाईडला खेळला चेंडू लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतो चेंडूला उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा मिळतील. प्रवीण आता थोडेसे थकलेले वाटतात त्यामुळे फटक्यांवरती जोर निघेल की नाही हे आता सांगू शकत नाही.
त्यांचे मित्र इतरत्र सर्वत्र ग्राउंडच्या चारी बाजूला उभे असतील आणि मला वाटते बक्षीस अजून कोणी लावलेलं नाहीये प्रवीण याच्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. ज्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली होती की प्रवीण आता थकलाय, मात्र प्रवीणने दाखवलंय की मी थकलो असलो तरी सुद्धा फटक्यामध्ये मी दम भरू शकतो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय धाव फलक मात्र पुढे सरकतोय. षटकाराशी धावून पोहोचतोय ते म्हणजेच 28 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त फटका. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा घेतल्यात या षटकामध्ये. आनंद मोर यांच्या अशाच फटक्यांची गरज आहे. जर धावायचं कमी असेल तर मोठे फटके मारावे लागतील. जसं म्हटलं जातं ना की तुम्हाला कमी वेळेमध्ये जास्त अंतर कापायचं असेल, एकतर बुलेट ट्रेन जी आपल्याकडे अजून चालूच झालेली नाही आहे आपल्या भारतामध्ये, किंवा मग त्या नंतर जर दुसरा पर्याय आहे तो हवाई सफर. ऑन साइडला स्ट्रेट शतरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र काय घडेल आणि काय बिघडेल. तर झालाय एका धावेचा फायदा, तो म्हणजे प्रवीण याला. सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये मला वाटते संदीप त्या ठिकाणी होता. संदीपच्या हातामध्ये झेल गेला होता, मात्र संदीप याने तो झेल सोडलाय. जसं म्हटलं जातं का जो हाल तुम्हारा है सजना वही हमारा भी, तशाच पद्धतीने बेलकडी संघाने जशा झेल सोडल्या तशाच इथे मात्र वागरालपाडा संघ सुद्धा झेल सोडताना दिसतोय. म्हणजे दोन्ही सुद्धा एकाच पट्टीचे खेळाडू आहेत. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आनंद यांची, चांगला कमबॅक केलाय. नितीन गांगडा यांना मात्र त्यांचा फेवरेट शॉट खेळणारा आज अडचण निर्माण झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 29. दिल्ली अभी भी बहुत दूर आहे. भरपूर धावा हव्यात. धावसंख्या या तिसऱ्या षटकापर्यंत 29 धावा धावफलकावरती लागल्यात. एक शेवटचा चेंडू शिल्लक. सरळ व्ही शेप मध्ये हा फटका चांगला खेळलाय. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. सहा चेंडू 26 धावांची गरज. नितीन सुद्धा चांगले मोठे फटके तो मारू शकतो, मात्र अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न त्याने जास्त केला. किती डॉट डिलिव्हरी आहेत. सव्वीस धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावा या हव्यात. महेंद्र परेड बॉलिंग मार्क वरती आलेत. 6-26. माफ करा, दामोदर आहे. दामोदर परेड आहे. दामोदर हा शेवटचा बॅट्समन जो होता आपल्याला बघायला मिळाला होता, त्याच्या बॅटमधनं चांगले फटके आले होते, त्याला शेवटचं षटक दिलंय दामोदर याला. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. ऑन साइडला पॅरलल शॉट. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. 5 चेंडू 20 धावांची गरज. ये तो मेरे बाय हात का खेल है. अशा पद्धतीने झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसलाय.